तर मित्रांनो गुड मॉर्निंग भाई. आज तुमचा भाई ना फुल जोश ऑन मध्ये. कारण काय माहितीये का, भाईला आज प्रायव्हेट भाड्याचा फोन नाही आला. मग भाई निघला लोकलच्या दिशेने. भाईने घेतलं उबेरचं पिकअप लोकलचं आणि भाईला ओलाचं ते 4 किलोमीटरवर 2 किलोमीटर सोडायचं. भाईला म्हणलं का बस ओला भाई तू का बस, मी उबेरचं घेतलंय. दन काय उबेरचा 300 रुपयाचं. म्हणलं ओशेज नाही. मग काय कस्टमरच्या लोकेशनला आलो तर आम्ही आणि कस्टमरला केलं पिकअप आणि दुसरं त्याचं ते अजून एक ऍड होतं. मग काय दुसऱ्या लोकेशनला आलो तर दुसऱ्यांना केलं पिकअप. मग काय विषय नाही, नात करते काय म्हणत आम्ही आलो मुकाई चौकात त्यांना मी ड्रॉप केल्यानंतर मित्र पैसे घेऊन आम्ही चाय पाणी पिलो. तर परत निघलो तिसऱ्या पिकअपच्या दिशेने निघाल्यानंतर त्यांनाही ड्रॉप करून आपण मोकळं होतो. परत निघलो चौथी ट्रिप आली. चौथी ट्रिप बघा ना काय म्हणते आपल्याला. मॅडमला म्हटलं मॅडम मीटर रिडिंगचे भाडा होगा. तर मॅडम म्हणतात कॅन्सल करू. म्हटलं आपके पास ऑप्शन आहे ना मॅम. तर मॅडम काय म्हणतात बघा तुम्ही. मॅम म्हणतात आपके साइड से कैंसिल करो. म्हणलो वाह. मैं मतलब मेरे पास ऑप्शन नहीं आता है मैम, हम आपके लोकेशन पर आने के बाद आता है. तो मॅडम काय म्हणतात आपला दुसरी बुक की हमने ओके. आणि मॅडम काय म्हणतात इंग्लिश मध्ये आय विल नॉट कॅन्सल इट युअर प्रॉब्लेम. म्हणजे तो आपला प्रॉब्लेम म्हणते, मी नाही कॅन्सल करणार. मी म्हणलो ओके ना, मग माझा प्रॉब्लेम आहे ना तर मग ओके गो हिट, काही टेन्शन नाही म्हणलं. मग मी तरी त्यांना म्हणलं आपके लोकेशन पर आने के बाद कॅन्सल का ऑप्शन आता है हमको. तरी पण त्यांनी सहनशाळा दाखवली. तरी पण त्यांचं उत्तर काय ते बघा. आणि हे काय होतं माहिती आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण ह्या लोकांना सवय लावतो ना त्यामुळे हे आपल्या कष्टाचे फळ आहेत असे आपल्याला, बरोबर ना. कारण की आपण लोकांना नॉन मीटर घेऊन जातो, त्याचा हा परिणाम आहे. दुसरं काहीच विषय नाही याच्यात. आता बघा त्यानंतर मॅडमचं काय उत्तर येतं, काहीच उत्तर येत नाही. मग आपण निघलो मॅडमच्या दिशेने. कारण की म्हणलं मॅडमची ट्रिप कॅन्सल करायची. म्हणलं मॅडमच्या लोकेशनला जाऊन बघितलंच पाहिजे काय विषय काय नाही नेमकं. तेवढं ते ओला वाजते 234 रुपये, ते पण आळंदी भाटा. म्हणलं ग बस ओला. मग काय मॅडमच्या दिशेने आपण आलो. मॅडमच्या लोकेशनला पोहोचलो पंचवटी नेक्स्ट अपार्टमेंट मध्ये. आणि मॅडम काय गेटवरती नव्हत्या. मॅडम दुसरी बुक करून गेल्या होत्या निघून. म्हणलं वा विषयच नाही, नात करते काय. मग बुकिंग तर 100% कॅन्सल करावंच लागते वेटिंग टाइम घेऊन. अशी तर नसते गेली, पण आता वेटिंग टाइम घेऊन कॅन्सल करावं लागते. मग काय वेटिंग टाइमचं वाट बघत होता आपण. त्यानंतर मग वेटिंग टाइम झाला पूर्ण. तरी पण मॅडमने मॅचेस नव्हताच बघितला. मग काय विषय नाही, नात करते काय म्हणत आपण ट्रिपला ना कॅन्सलच मारून टाकला. बघा कॅन्सल मारला. डायरेक्ट भेटलं 15.80 रुपये 80 पैसे. म्हणलं विषय नाही. परत दुसरी ट्रिप आली. मग दुसऱ्या ट्रिपला पण कस्टमरला मीटर रिडिंगचे भाडा होगा तरच येणार, नाही तर तुमचा भाई हलणारच नाही. मग काय ह्या सरांना सांगितलं कॅन्सल करा, पण ह्या सरांनी पण काय ट्रिप कॅन्सलच नाही केली. मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतो, हे सर पण आगावाच भेटले आपला. कारण की विषय नाही, नात करते काय. यांना काय मीटरने यायचं नाही भाई, यांना फुकट सवय लागली. त्यामुळे तुमचा भाईने निश्चय केलाय मारीन तर मीटरच मारीन, 4 मारीन पण मीटरच मारीन, नाही तर गाडी विकून टाकेन. विषय संपला भाई. कारण की लय जीव आम्हाला 7 वर्ष लय या धंद्यात. त्यामुळे हे बघा मित्रांनो यांनी काय कॅन्सल नाही केली.